पूर्वी इथं निवडक काही शिवकन्या आहेत. राजा शिवछत्रपतींच्या चरित्रावरती, त्यांच्या शौर्यावरती आणि पराक्रमावरती, त्यांच्या मनोगतातून, त्यांच्या भाषणातून प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करतायत. ती शिवकन्या येण्या अगोदर तिच्या पंखांना, तिच्या पाठीला बल म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. मी विनंती करतोय. नाव आहे सान्वी शंकर घरत. सान्वी शंकर घरत. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या सान्वीसाठी. आणि इथं सान्वीला आता पोडियम जवळ नाही, माझ्या राजा शिवछत्रपतींजवळ आपलं स्पीच, आपलं भाषण, आपलं मनोगत या ठिकाणी ती व्यक्त करेल. टाळ्यांचा प्रतिसाद. नमस्कार, माझे नाव सान्वी शंकर घरत, इयत्ता 6वी, रायगड जिल्हा परिषद शाळा धुतून. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाशपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृता, अष्टप्रधान वेष्टिता, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगता, न्यायालंकार मंडिता, राजनीती धुरंधर, प्रौढ पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजा महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांविषयी बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. आयोजकांचे खूप खूप आभार. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवबाच जरा, माझ्या बात जरा. सर्वप्रथम या महाराष्ट्राच्या मातीचा मानव बिंदू, स्वराज्य संस्थापक ऐतिहासिक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. सह्याद्रीच्या कडे कपाळावर बाजार फुटेल, डोंगर माथ्याने घाट फुटेल आणि झाडे झुडपे शारतील आणि विशाल मला ज्याच्या पुढे झुकावे लागेल, असा रायतेचा, मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा जर किती विशेषणे लावली तरी कमीच पडतील, असा आदर्श राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती. कायदे नव्हते, कलम नव्हते तरी सुखी होती प्रजा. कायदे नव्हते, कलम नव्हते तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा, शिवछत्रपती राजा. शब्दाई भरतीला पुरे, शब्दाई भरतीला पुरे, अशी शिवरायांची कीर्ती, अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे या जगती, राजा शोभून दिसे या जगती. अवघ्या जगात शिवछत्रपती, अवघ्या जगात शिवछत्रपती. आई जिजाऊंच्या पोटी जन्माला एकच महापराक्रमी तारा, आई जिजाऊंच्या पोटी जन्माला एक महापराक्रमी तारा. नाव शिवाजी, निदाई का नाव शिवाजी. अवघ्या महाराष्ट्राला होता तो प्यारा, अवघ्या महाराष्ट्राला होता तो प्यारा. 19 फेब्रुवारी 1630 सोनियाच्या दिनी शिवनेरी चौकाचा कडकडाट झाला, सराई चौकाने वाजले आणि साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीने जन्म घेतला, बाळ शिवाजीने जन्म घेतला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवा टिला चंद्राचा शिवनेरीवर प्रगटला, भगवा टिला चंद्राचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार, हातात घेऊन तलवार, शत्रुवारी गरजला, शत्रुवारी गरजला. महाराष्ट्राचा असा एकच शिवछत्रपती राजा होऊन गेला, शिवछत्रपती राजा होऊन गेला. संस्काराचे बीजरोपण तू माऊली, संस्काराचे बीजरोपण तू माऊली. तुझ्याच या संस्काराने दिली या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याची सावली, हिंदवी स्वराज्याची सावली. बाळराजाला त्यांच्या वडील शहाजीराजेंचा फारसा सहवास लाभला नाही, परंतु मासाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले व शिवबाला घडविले. बाळ शिवाजीने बालवयात स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीचे कार्य त्यांना अनेक अडथळे आले, परंतु ते त्या अडथळ्यापासून मागे सरले नाहीत. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा माळा, शिवा काशी, हिरोजी पडसद, नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा प्रतिबद्ध चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुन शिव सैषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेचा चंद्र पोळेप्रमाणे वाढत जाणारी आणि सर्व जगाला वद्य असणारी राजमुद्रा फक्त आणि फक्त लोकांच्या कल्याणासाठी आहे. हा स्वराज्य स्थापनेचा संकेत तोच होता. यानंतर स्वराज्य
साम्राज्याचे तोरण गडाला पण सिंह गेला, प्रताप गडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका आणि शाहिस्ते खानाची फजिती असे अनेक प्रसंग आपल्याला त्यांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि मुसद्देगिरीची महती पटवून देतात. शिवाजी महाराज अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा, राज्यवटींचा बंदोबस्त केला. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागणार नाही याची दक्षता ते घेत असत. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन असे नसावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवरायांची शिकवण, ही छत्रपती शिवरायांची शिकवण. अशा या महान लोक कलंकरी राजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, साथ, जनतेविषयी वाटणारी त्यांची भावना आपल्याला नेहमी चांगले कार्य करण्याची शक्ती देतात व प्रेरणा देतात. म्हणून जाता जाता शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. वा, इयत्ता कितवी ठाऊक आहे? तसं पाहिलं तर मराठी शाला म्हणजे कुंभाराचा चाक आहे. हा मातीचा गोळा त्याच्यावरती ठेवलाय. घडविण्याचं काम गुरु करतायत. ज्या आत्मीयतेनं, ज्या पोटतिडकीनं तिथं राजा शिवछत्रपतींच्या शौर्याची ओळख करून दिली ना, आवडला असेल तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. सन्माननीय शंकर अनंत ठाकूर यांच्याकडून या छोटीसाठी रोख रक्कम 200 रुपये. बलिराम ठाकूर यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाची धनराशी. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. त्याचबरोबर नारायण पाटील उपाध्यक्ष दिगोडे शिक्षण संस्था यांच्याकडून 200 रुपये आणि चंद्रहास घरत यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये. पैशांच्या पाठबलापेक्षा तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद मला फार महत्त्वाचा आहे. सरपंच मॅडमने विनंती करेन की तुम्ही या आणि हिच्या पाठीवरती आपल्या पवित्र शुभस्ते कौतुकाची थाप द्यायची आहे. मग भार्गव रामा घरत यांच्याकडून भार्गव रामा घरत यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपये. चंद्रकांत शंकर पाटील यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी आणि सरपंचा सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची धनराशी आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. का कुणाला ठाऊक, कुणास ठाऊक, कशासाठी व्याख्याता आणायचा, एवढं चांगलं प्रॉपर तयारी करून तिनं सांगितलं. ठाऊक आहे का, मुद्रेवरती असणाऱ्या त्या संस्कृत लिपीत एक छानसा लेख लिहिलेला आहे. बाळाराम नारायण पाटील यांच्याकडून सुद्धा या लेखीसाठी रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी आहे. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिनी विश्ववंदिता शहासा शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. खरं तर हे तिनं सांगितलं ना, तेव्हाच तिचं स्किल आणि कौशल्य मी ओळखलं. मला आवडलं मनापासून. तुम्हालाही आवडलं असेल तर टाळ्यांचा आशीर्वाद तिच्यासाठी. हा शिवाशीर्वाद आहे आणि निश्चित भविष्यात याच अगदी तालमीत अशाच प्रकारे प्रयत्न करत राहिली तर यांचे 2 तप पूर्ण होत आहेत. 3 तपाला ती मोठी एखादी एक व्याख्याती म्हणून आणि एक मोठी अतिशय चांगल्या प्रकारचं स्पीच या ठिकाणी निश्चित सादर करेल असं आश्वासन या शिवाचरणी देतोय आणि परत एकदा तिला शुभेच्छा देतोय. सान्वी शंकर ठाकूर घरत, सान्वीसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथे द्यायचा आहे. त्याच्यानंतर